मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाअंतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेमध्ये कायमस्वरूपी करण्यासाठी मुंबईमध्ये विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेलं आपल्यासोबत आहेत हपब तुकाराम बाबा महाराज. गेल्या अनेक दिवसांपासून या लढा त्यांनी लढत आहेत आणि या नेमकं विधानसभेतसुद्धा हा आवाज उठवलेला होता, पण त्याला काही अंशतः त्यांना काही फरक पडलेला नाही आहे. आता ते आक्रमक झालेले आहेत. पुढे त्यांची काय प्रक्रिया असणार आहे ते विचारूया आपण. या ठिकाणी सांगू इच्छितो की मुंबई या ठिकाणी 14 तारखेला आझाद मैदानावरती एक राज्यव्यापी आंदोलन करण्यात आलं होतं, मोर्चा करण्यात आला होता. त्या मोर्चामध्ये छत्री मोर्चा, जिथं मंडप वगैरे काही मारलं नव्हतं, पेंडल काय नव्हतं, धोधो पाऊस पडत होता. 20 ते 25,000 मुलं त्या ठिकाणी उपस्थित होते. दिवसभर त्या ठिकाणी थांबवून घेतलं. संध्याकाळी 4-5 वाजता त्या ठिकाणी बोलवलं. माननीय गिरीश महाजन साहेबांची भेट झाली आणि 1 तास 1.5 तास त्या ठिकाणी वेस्टेज टाईम घालवला. काही संबंध नसताना वेस्टेज टाईम घालवला आणि संध्याकाळी त्यांचा नेम असतो. आझाद मैदानामध्ये गेल्यानंतर जात असताना त्या ठिकाणी जे पोलीस डिपार्टमेंट आहे ते अगोदरच त्या ठिकाणी एक प्रकारचं झेल आहे. ते स्वातंत्र्याचं झेल, आझाद नव्हे ते आझाद त्यांनी करतील तेव्हाच ते आझाद आहे. जेव्हा तिथली माणसं ठरवतील ते आझाद आहे. आम्ही जेव्हा आझाद हिंद सेना जे होती ऐकलं होतं ती योजना नाही. त्या ठिकाणी जे माणसं आतमध्ये जातील त्यांच्या मनाने जातील, बाहेर येतील तर तिथल्या पोलीस डिपार्टमेंटच्या मनाने येतील. ते एक प्रकारचं इंग्रज सरकार असल्याने काम आहे. आम्ही जब छोडेंगे तब आप बाहेर निघलो. अशा परिस्थितीमध्ये त्यांना वाटलं तुम्ही बाहेर निघत नसाल तर गाड्या लावल्या जातात. 10-20 गाड्या लावून त्या ठिकाणी ते मुलं गाडीमध्ये घालून एक ह्या टोकाला, एक त्या टोकाला, एक त्या टोकाला, दिवसभर त्या ठिकाणी मुलं होती. त्या मुलांचे मोबाईल भिजले होते, त्या मुलांचे फोन भिजले होते, त्या मोबाईलचे चार्जर खराब झाले, मोबाईल खराब झाले. 6,000 पगार 5 महिने झालेला नाही तरी देखील ते मुलं आशेच्या पोटी त्या ठिकाणी आले. पण सरकारला असेल किंवा पोलीस डिपार्टमेंटला असेल दयामया प्रकार नाही. रात्रीच्याला त्या मुलांना गाडीत बसवलं आणि जिकडं वाटेल तिकडं सोडून दिलं. रात्री 3 वाजेपासून बारीक असे जसे गोळा करतो ना एखादी वस्तू तशी मुलं गोळा करून पुन्हा त्यांना मुलांना रेल्वेमध्ये बसून पाठवून दिलं. आम्हाला पुन्हा आझाद मैदानावरती जायचं नाही. आम्हाला आता जर सरकारकडे जायचं नाही. आता आमची आरपारची लढाई सांगलीमध्ये कृष्णामाई घाटावरती अमरण उपोषण करण्याची आमची लढाई आहे. ज्या पद्धतीनं सरकारने जो शब्द दिला, एकीकडे देवेंद्र फडणवीस साहेब सांगतात की तुम्हाला काम उपलब्ध करून देऊ, एकीकडे एकनाथ शिंदे साहेब सांगतात काम उपलब्ध करून देऊ आणि त्याच खात्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा साहेब सांगतात की आम्ही असं कुणीच बोललं नाही. मग मला सांगा, मग मीडिया खोटी का मंत्री खोटे का आम्ही खोटं, याचा सोक्ष मीडियाने लावला पाहिजे. आमच्याकडे व्हिडिओ आहेत व आमच्याकडे सगळे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. ते भूम त्या ठिकाणी तुमचं आहे, तुम्ही बघू शकताय. जर असं बोललं असेल आहे त्या ठिकाणी काम उपलब्ध करून देतो म्हणत असतील आणि जर हे मंडळी देत नसतील तर खोटं बोलतील. यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. 420चा गुन्हा तिघांच्यावर दाखल करायला पाहिजे आणि त्यांना जर नाही बोललं असेल तर आम्ही खोटं बोललो म्हणून आमच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि आम्ही जर नाही खोटं बोलतो तर मीडियाने दाखवलं म्हणून मीडियावरती गुन्हा दाखल करायला पाहिजे. पण न्याय हा 100% मिळालाच पाहिजे. कुणाच्याकडं चूक असेल त्यांच्या पदरात घाला, नाही तर आम्हाला हक्काची नोकरी कॉन्ट्रॅक्ट बेसवरती द्या, कसंही द्या, पण 11 महिन्याचं आमचं प्रशिक्षण झाल्यानंतर आम्ही पुढं करायचं काय, हा सवाल माझा सरकारला आहे. जोपर्यंत लढा मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार असं हपब तुकाराम बाबा महाराज यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.